वंदे मातरम. माझं नाव जितेंद्र भावे आहे आणि आपण बघायला सुरुवात केलेली आहे जितेंद्र भावेज लाईव्ह. खरं तर हा कार्यक्रम म्हणजे 7चा चहा प्रस्तावित होता सकाळचा, पण सरांना आपण बघताय या अशा अवस्थेत आहेत ते, आणि त्याच्यामुळे आपण हा 7चा चहा संध्याकाळला ठेवला आज. आणि त्यातही आम्ही 30 मिनटं जवळपास लेट झालेलो आहोत. त्याबद्दल मी सगळ्यांची माफी मागतो आणि माझ्या मुख्य विषयाला सुरुवात करतो. आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनही आहे. त्यानिमित्तानं सगळ्या जगभरातल्या कामगारांना मी अनंत कोटी शुभेच्छा देतो. महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्रवासियांना शुभेच्छा देतो. आणि मागच्या वर्षी याच दिवशी महाराष्ट्राच्या सगळ्या एकंदरीत परिस्थितीवर भाष्य करणारे चर्चासत्र आपण घेतलं होतं, आणि बरोबर 1 वर्षानंतर त्या परिस्थितीत काय सुधारणा झाली, काय बिघाड झाला, यावरही भाष्य करण्यासाठी यावेळेला आपण 1 मेला आज रोजी चर्चेसाठी बसलेलो आहोत. महाराष्ट्राची आजची सद्यस्थिती काय आहे, मग ती राजकीय असो, सामाजिक असो, आर्थिक असो, तसंच आरोग्यविषयक असो, या सगळ्या परिस्थितीला स्पर्श करणार आहेत सामाजिक कार्यकर्ते, राज्यशास्त्र अभ्यासक, आमचे सन्मित्र सुधीर रावळे सर. रावळे सर, नमस्कार. नमस्कार. पहिलाच प्रश्न आहे माझा की 1 वर्षाच्या या आपल्या प्रवासामध्ये काय बदल झालाय विशेषत्वाने. पण आपण पहिल्यांदा राजकीय विषयावर जर बोललो तर फार चांगलं होईल, कारण आता लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहे, त्याची रणधुमाळी सुरू आहे. तर त्याच्यातनं सुरुवात करूया आपण. राजकीय विषयावर जर बोलायचं ठरलं तर सध्याचं राजकारण याच्यावर पहिल्यांदा आपल्याला बोलावं लागेल. येस. की ते किती गुंतागुंतीचं, किती तोडाफोडीचं आणि किती अश्लील आणि कुठल्या पातळीला गेलेलं आहे. बरोबर आहे ना? बरोबर. हेच सगळं म्हणजे आज जर तुम्ही वर्तमानपत्र वाचली, 2-4 चांगली वर्तमानपत्र जर सोडली, तर नेत्यांचे बोल जसेच्या तसे छापून येत आहेत. आणि कोण काय बोलतंय, कालच कोणीतरी भटकते आत्मा म्हटलं, मग कोणीतरी म्हटलं माझा आत्मा शेतकऱ्यांसाठी तळमळतोय वगैरे वगैरे. इतकी पातळी देशातल्या ज्येष्ठ नेत्यांकडनं इतक्या खालच्या स्तरावर जाते. म्हणून राजकारणाची जर तुम्ही दिशा विचाराल तर दिशेपेक्षा दशा जास्त झालेली आहे असं मला वाटतंय. आणि दशा एखाद्या गोष्टीची केव्हा होते माहिती का, तर ज्या वेळेस तुमच्याकडे कुठलाही असा फिक्स म्हणजे जनतेने तुम्हाला मुबलक असा वेळ देऊनही, तुमच्या राजकीय कारकिर्दीसाठी म्हणा किंवा कुठल्याही कारकिर्दीसाठी मुबलक असा वेळ देऊनही, मुबलक सारा तुम्हाला बहुमत देऊनही जर तुम्ही अपयशी ठरत असाल, तर मग त्या नैराश्यामधून तुमच्या सभांमधल्या भाषणांमध्ये अशी शब्दरचना किंवा अशी वाक्य तुम्हाला ऐकायला भेटतात, आणि ते अगदी हीन आणि वैयक्तिक पातळीवर जाऊन होतात. तर त्यामुळे मला असं वाटतंय की राजकारणाची नक्की दिशा कुठे चालली आहे म्हणण्यापेक्षा त्याची दशाच झालेली आहे. तर सध्याचं राजकारण अतिशय गलिच्छ वातावरणात म्हणजे चालू आहे हे मी तुम्हाला सांगेल. आणि जर लोकसभा निवडणुका आहे तर लोकसभा निवडणुका निमित्ताने विविध पक्ष या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये भाग घेत आहेत. प्रत्येक जण आपापला जाहीरनामा, वचननामा, आता वचन या शब्दाला मी म्हणजे काय म्हणावं बाबा, मला त्याचा अर्थ आता व्यवस्थित समजून घ्यावा लागेल. जाहीरनामा ह्यामध्ये खूप साऱ्या घोषणा करतायत. परंतु मला असं म्हणायचंय की कुठलंही म्हणजे कुठलंही सरकार आलं कुठल्याही पक्षाचं, तर त्यांनी जाहीरनाम्यात ज्या काही धोरणं किंवा पॉलिसीज दिलेल्या असतात त्याच्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतात. आणि ते धोरणात्मक निर्णय लोकांपर्यंत म्हणजे ते कसे कॉस्मेटिक नसतील दिसायला फक्त, तर त्याची अंमलबजावणी कशी होते आणि खरोखर ते शेवटच्या व्यक्तीपर्यंत त्याला त्या योजनेचा लाभ भेटतोय की नाही, ह्याला आपण सर्वकष धोरण म्हणू शकतो. म्हणजे मग ते सिंचनाचा असेल किंवा विजेचा असेल किंवा शिक्षणाचा असेल किंवा आरोग्याचा असेल किंवा सामाजिक असेल. सामाजिक तर आता तुम्ही बघितलंय किती मोठी दरी वाढत चाललेली, आणि प्रत्येक समाज एकमेकाकडे आता म्हणजे ते सेक्युलरिझम तर बाजूलाच पडलेलं आहे, परंतु प्रत्येक समाज एकमेकाकडे अतिशय शत्रूच्या भावनेने पाहतोय. हे सगळ्यात मोठं या समाज व्यवस्थेचं आणि भारतीय लोकशाहीचं अपयश आहे. हे दुर्दैवाने ह्या महाराष्ट्र दिनाने मला सांगावं लागेल. इथे महाराष्ट्रात हे जास्त घडतंय.
महाराष्ट्रात हे जास्त घडतंय कारण त्याला प्रत्येक नेत्यांचीच वक्तव्य जबाबदार आहेत. बरोबर. मध्यंतरी काय म्हणजे हनुमान चालिसावरून पण खूप वाद झाला, त्याच्यातून कोणाला जेलमध्ये टाकलं गेलं, कोणी त्याचं हे घेण्यासाठी, श्रेय घेण्यासाठी किंवा आपण काय म्हणतो ना त्याचं अवडंबर माजवण्यासाठी कोणी म्हणजे संसद भवनात हनुमान चालिसा म्हटली, तर कोणी कोणा नेत्याच्या घरासमोर हनुमान चालिसा म्हटली. मुळामध्ये सामान्य जनतेचा हा प्रश्नच नाहीये ना, नेत्यांना हनुमान चालिसा येते की नाही, किंवा कुठल्या नेत्याने कुठे हनुमान चालिसा म्हणावी, किंवा बुवा तुम्ही एखाद्या समाजाने हे केलं तर तुम्ही हे करा, असली ही काही प्रश्न नाहीये समाजाचे. आणि हे राजकारण्यांनी अगदी हजारो करोडोच्या म्हणजे जे पैसे देऊन सभा भरवतात अशा गर्दीच्या समोर असं बोलणं हे अत्यंत दुर्दैव आहे असं मला वाटतंय. आणि नेत्यांनाच आता जनतेपेक्षा नेत्यांनीच पहिल्यांदा स्वतःची शिकवणी करून घेण्याची गरज आहे की नक्की जनतेचे प्रश्न काय आहेत आणि आपण जनतेला किंवा देशाला किंवा समाजाला कुठल्या दिशेने घेऊन चाललो आहोत याची उजळणी जर त्यांनी केली तर त्यांना आठवेल की नक्की आपण एका टोकाला आहोत आणि समाजाचे प्रश्न हे पूर्णतः विरुद्ध टोकाला आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर महाराष्ट्राची तर तुम्ही दशा बघितलेलीच आहे की कसं एक सरकार पाडून दुसरं सरकार आणण्यात आलं. आता त्याला कोणी उठाव म्हणेल, कोणी काही म्हणेल, त्याला गोंडस अशी नावं दिली जातील, परंतु ठीक आहे ना, तुम्ही जर उठाव म्हणत असाल आणि ज्या सोबत्यांच्या विरोधात तुम्हाला म्हणजे तुम्ही बाजूला पडलात ते सोबती आज तुमच्या बरोबर आहे, मग तो खरोखर उठाव होता का, ही गोष्ट आहे. त्यानंतर महाराष्ट्रात सगळ्यात मोठा आता आपण बघितलं की मराठा आंदोलन होऊन गेलं. त्या बाबतीत देखील कसं प्रत्येकाने श्रेय लाटण्याचं किंवा अगदी समाजाचा अंत पाहण्याचं म्हणजे राजकारण्यांनी अगदी समाजाचा अंत बघितला. बरोबर. त्यामध्ये पण पुन्हा कसं दोन समाजामध्ये किंवा दोन जातींमध्ये दुही माजेल अशा प्रकारची वक्तव्य, भाषणं, सभा घेतल्या गेल्या. आणि मग मी म्हणजे समाज माध्यमांवर देखील लोकांना भटकवण्यात आलं आणि लोक देखील भटकतायत, हे खूप दुर्दैव वाटतंय मला. जर तुम्ही तसं बघितलं तर आरक्षण हा विषय आणि पर्टिक्युलरली तसा आरक्षण हा मूळ विषय कोल्हापूर संस्थानात 1902 साली शाहू महाराजांनी मांडला होता आणि त्यावेळी वेळेस त्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावं असं म्हटलेलं होतं. परंतु ठीक आहे, त्यावेळेसची परिस्थिती असेल तर ते घेतल्या नाही गेलं. आणि मग नंतर मूळ जे आता देवेंद्रजी फडणवीस आहेत, जे उपमुख्यमंत्री होता, तर ते विरोधी पक्षनेते असताना सतत त्यांनी अशी मांडणी केली की बा मराठा आरक्षण आम्ही दिलं होतं परंतु ते ह्या आघाडी सरकारने घालवलं. म्हणजे मला कुठल्याही सरकारबद्दल प्रेम आहे असं मी नाही म्हणत आहे, परंतु जनतेला कसं वेड्यात काढलं जातं आणि कसा एखाद्या प्रश्नाचा राजकीय वापर करून मतपत्रात पाडून घेऊन आणि सत्ता उपभोगल्या जाते सत्ताधाऱ्यांकडनं, हा फरक मला तुम्हाला समजायचा आहे याच्यामध्ये. आता तसं जर बघितलं तर पूर्वी जून 2000 मध्ये मी ज्या काही कालावधी सांगतो ते तुम्ही पर्टिक्युलरली अभ्यासा, म्हणजे मी कुठलाही हे वाचनांती बोलतोय की जून 2014 मध्ये पृथ्वीराजजी चव्हाण मुख्यमंत्री होते काँग्रेसचे आणि अजितदादा उपमुख्यमंत्री होते. तर त्यावेळेस मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे म्हणून त्यांनी ज्यावेळेस आपलं आरक्षणाची पद्धत अशी आहे की एक मागासवर्गीय आयोग नेमलेला आहे राज्याने आपल्या आणि ज्याचं कार्यालय पुण्यामध्ये आहे. तर त्या अशा मागासवर्गीय आयोगांकडनं त्या समाजाबद्दल शिफारशी किंवा त्या समाजाचा सर्वे करून जो काही वस्तुस्थितीजन्य अहवाल आहे तो त्यांनी राज्य सरकारांना सादर करायचा असतो आणि राज्य सरकारांनी आरक्षण द्यायचं असतं. तर त्यावेळेस ज्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण तत्कालीन अध्यक्षांना भेटले, बापट नावाचे अध्यक्ष होते, तर बापटांनी सांगितलं की नाही मराठा समाज काही मागास नाही आहे, त्यांचे एवढे कारखाने आहेत, एवढ्या शिक्षण संस्था आहेत, तितके कॉलेजेस आहेत, तर ते काय इतके आमदार आहेत, इतके खासदार आहे, त्यामुळे मराठा समाजाला काही मी आरक्षण देणार नाही. मग पृथ्वीराज चव्हाणांनी त्यांना ऍड्रेस करून दिलं की मागासवर्गीय आयोग हा सर्वे करण्यासाठी आहे, आरक्षण देण्यासाठी नाहीये, आरक्षण सरकार देत असतं जे घटनात्मक पद्धतीने असतं. मग शेवटी काय केलं की ते म्हणे आम्ही सर्वे पण करणार नाही. मग यांनी एक मंत्रिमंडळ उपसमिती नेमली, हाय पॉवर कमिटी नेमली, नारायण राणे साहेब त्याचे अध्यक्ष होते माझ्या माहितीप्रमाणे, आणि त्यांनी मग तो सर्वे करून त्यावेळेस मराठा समाजाला जून 2014 मध्ये 16% आरक्षण दिलं. आणि ते ओरडून ओरडून सांगत होते जनतेला की बाबा हे आरक्षण टिकवण्याची जबाबदारी आता तुमची. म्हणजे जनतेची कशी, जनता म्हणाला आमची कशी,
जर तुम्ही ते टिकवणारं शासन किंवा तुम्ही ते टिकवणारं सरकार जर तिथं दिलं, प्रतिनिधी निवडले तर ते टिकणार आहे. परंतु दुर्दैवाने तसं काही झालं नाही. 2014ला काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता गेली आणि शिवसेना आणि भाजपाची सत्ता तिथे आली आणि त्यांच्या काळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दिलेलं आरक्षण रद्द झालं. ही पहिली चूक, मराठा समाजाची पहिली तिथे हे झाली. मग त्यानंतर फडणवीसांनी पुन्हा यांना 16% आरक्षणाचा कायदा मंजूर केला. परंतु त्यावेळेस काय झालेलं आहे, सगळ्यात मोठी गोष्ट की नरेंद्र मोदी साहेबांनी घटनेमध्ये दुरुस्त करून राज्य सरकारला जे आरक्षण देण्याचे अधिकार होते ते काढून घेतलेले होते आणि ते अधिकार काढून घेतलेले असताना यांनी तो कायदा केला, म्हणून ते आरक्षण देखील मराठा टिकलं नाही. आता तिसरं परत त्यांनी गाजर काय केलेलं आहे की ह्या आंदोलनाच्या तोंडावर आंदोलन शमवण्यासाठी की पुन्हा मराठा समाजाला आरक्षण दिलं. परंतु ह्याच्यात काय झालंय की ठीक आहे, आता पुन्हा घटना दुरुस्ती होऊन राज्य सरकारांना आरक्षण देण्याचे अधिकार मोदी साहेबांनी दिलेले आहेत. मात्र आता काय झालंय की आरक्षणाची जी 50%ची मर्यादा आहे ती ह्या आरक्षणामुळे ओलांडल्या गेलेली, त्यामुळे पुन्हा ते चॅलेंज होणार आहे. म्हणजे राज्यातल्या एका मोठ्या समाजाच्या वर्गाला, बरोबर, जो वर्ग राज्यातली आपली दिशा, सामाजिक दिशा असेल, शैक्षणिक दिशा असेल, आरोग्याची दिशा असेल, साखर कारखान्यानुसार शेतकऱ्यांची दिशा जशा ठरवणारा एक मोठा जो वर्ग आहे, त्याच्या बाबतच जर सरकार असा खेळ करत असेल तर मग इतर समाजाचं काय? मी आता म्हणजे ही जर मी तुम्हाला हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये यांचं उदाहरण दिलं मराठा समाजाचं, असंच धनगर समाजाचं देखील झालेलं आहे आणि असंच प्रत्येक समाजाचं देखील होणार की हे प्रत्येक वेळी राजकारणाची पोळी भाजून घेण्यासाठी अशा पद्धतीने काहीतरी कमकुवत कायदे किंवा कमकुवत धोरणं आणणार आणि ती धोरणं न्यायालयीन पातळीवर न्यायालयाच्या कसोटीवर टिकणार नाही. हे तितकंच खरं आहे. परंतु काय होतं की ते एकदा निवडून गेल्यावर आपल्याकडे रिकॉलचा हे नाहीये ना मतदारांकडे. मतदारांनी एकदा मत दिलं आणि त्याला वाटलं की हा माझ्या किंवा यांनी दिलेल्या जाहीरनाम्याप्रमाणे, वचननाम्याप्रमाणे काम करत नाही, तर ह्याला परत रिकॉल करा, तर तो ऑप्शन त्यांच्याकडे नसतो, म्हणून त्यांचं 5 वर्ष निघून जातं. कारण निसर्ग ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आज जे माझे प्रश्न 5 वर्षाचे आज आहे ते पुढच्या 5 वर्षे असतीलच असं नाही, पुन्हा काहीतरी नवीन असतं, परत ते घेतात आणि त्याचं गाजर दाखवून त्याच्यावर राजकीय पोळी भाजत जातात. ओव्हरऑल आतापर्यंत तुम्ही जे काही विश्लेषण केलं त्याच्यामध्ये असमाधानकारक परिस्थिती आहे सगळी, सामाजिक दृष्टिकोन बघितला. आणि मला अशी अपेक्षा होती 1 वर्षापूर्वी किंवा तुम्हाला अशी अपेक्षा होती 1 वर्षापूर्वी की कोविड आणि कोरोनाचे झटके आणि फटके लोकांनी खाल्लेले आहेत, तर राजकारण्यांपासून जनता आणि जनतेपासून राजकारणी सगळेजण काहीतरी धडा घेतील यातनं, कारण प्रत्येकाने मरण पाहिलेलं होतं आणि मग त्यातनं प्रगल्भ होतील हे लोक आणि कुठेतरी काहीतरी चांगले दिवस दिसतील. पण त्या दरम्यान एकही इलेक्शन आलं नाही आणि आता हे इलेक्शन आलेलं आहे तर ही परिस्थिती आहे. तर असं म्हणता येतं का एकंदरीतच निराशाजनकच आहे सगळं आणि काहीच बदल झाला नाही? पूर्णपणे निराशाजनक आहे. मला तुम्ही एक सांगा की तुमच्या माहिती खातर आपण महाराष्ट्र दिन आहे म्हणून महाराष्ट्राचं बोलते, पण देशात एखादा राजकीय नेता करोनाने मेलेला दाखवा किंवा एखादा राजकीय नेता करोनाचा उपचार त्यांनी अगदी जी काय तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर उभारलं होतं त्याच्यात घेतला असं दाखवून द्या. आहे का एक तरी नेता? कोणी मेला नाही आणि कोणी पण 5 स्टार पेक्षा कमी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेले नाही. मात्र जनतेचं जे काही यांनी करायचं, आपली नाशिकची उदाहरण घ्या तुम्ही की सिव्हिल आपलं झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन अभावी 12 की 13 रुग्ण दगावले. ते ऑक्सिजन सप्लाय काहीतरी डिस्कनेक्ट झाला होता, बरोबर. परंतु काय होतं, इतका मोठा देश आणि इतके मोठे प्रश्न असल्यामुळे लोक ते मागचे प्रश्न पटकन विसरून जातात. तर प्रत्येकाने आता मतदान करताना ह्या गोष्टी या 5 वर्षातल्या याची उजळणी करून मग मतदान केंद्रात जाऊन ते योग्य उमेदवाराला मतदान करायचंय. अन्यथा आता तुमच्या समोर व्हिडिओ, रील्स, कौतुकाचे पत्रक खूप येतील की मी ह्या केलं, मी त्या केलं, पण जनतेने त्या पत्रकाला, त्या रील्सला न भूलता त्यांनी स्वतःची जी काय स्मरणशक्ती आहे ती वापरावी आणि मगच मतदान करावं. पण पर्याय जर उपलब्ध नसतील जनतेपुढे, आपण काय म्हणतो माहिती का, कमीत कमी छोटा चोर. खूप चोर आहेत ना याच्यात सगळे, बरोबर. मग छोट्यात छोटा चोर शोधतो आम्ही आणि आम्ही मतदान करतो, अशी एकंदरीत परिस्थिती असते आणि ती यावेळेला फार बदललेली आहे.
असं नाहीये बरोबर. ओव्हरऑल राज्यभरामध्ये. बरोबर. तर अशा परिस्थितीमध्ये मतदारांनी काय केलं पाहिजे? तुमच्यासारखा योग्य उमेदवार आहेत ना, असं मी पाहिलं काल तुम्ही फॉर्म भरला म्हणून. हा हा. मग जनतेला तोही पर्याय आहे. परत असं मी कोणाचं नाव घेत नाही, पण चांगले 2 पर्याय आज तरी उभे दिसत आहेत मला जनतेसमोर. त्या 2 पर्यायापैकी जनतेला जो ऍक्सेसिबल असेल, जो योग्य वाटतं, जो त्यांचे प्रश्न तडीस नेईल, प्रश्न संसदेत मांडेल आणि नाशिकचा विकास करू शकेल, नाशिक लोकसभा मतदारसंघाचा, जे नाशिक समोर प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत, भविष्यातल्या पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत, सगळ्यात ज्वलंत म्हणजे ट्रॅफिकचा प्रश्न आहे, गुंडागर्दीचा प्रश्न आहे. हे प्रश्न जोपर्यंत एखादा खासदार तडीस नेत नाही, ना की स्वतःची संपत्ती फक्त वाढवायची, 2-2 कारखाने विकत घ्यायचे आणि स्वतःची संपत्ती वाढवत ठेवायची आणि परत तिसरी पण टर्म लढायची, तर हे नाशिककरांनी कुठेतरी आता लक्षात घेतलं पाहिजे की ह्यांची सद्दी संपवली पाहिजे. जो कोणी तुम्ही पहिल्यांदा विश्वास ठेवला ठीक आहे, परंतु तुम्ही त्याला दुसऱ्यांदाही विश्वास ठेवला आणि स्वतःचाच विश्वासघात करून घेणार असेल तर आपले इतके कर्मदरिद्री कोणीही नाही असं मी म्हणेन. एकंदरीत आता राजकीय भाष्य बऱ्यापैकी झालंय आपलं. आपण आर्थिक किंवा आरोग्यविषयक धोरणांबद्दल काही बोलू शकलात तर त्याच्याबद्दल मला ऐकायला खूप आवडणार. आर्थिक जर धोरणांविषयी बोलायचं ठरलं तर IITची स्थापना माझ्या मते, माझ्या माहितीप्रमाणे आणि अभ्यासाप्रमाणे ती खरी पण आहे, माननीय पंडित नेहरूजींनी केलेली IIT या संस्थेची. आज माझ्या वाचण्यात असं आहे की IIT पवई जे आहे किंवा IIT खडगपूर आहे, इथून जे पासआउट होत आहेत, तर पूर्वी असं होतं की IITचा तुम्ही पासआउट झाले की तुम्हाला तिथेच कॅम्पसमध्येच तुम्हाला हेवी पॅकेजेसचे जॉब भेटायचे. आज ही लोक दारोदार भटकतायत, बरोबर, त्यांना जॉब नाहीये आणि त्यांचं पॅकेज इतकं खाली येत आहे की समजा ते लागले तरी कुठून नाही जॉबला तर 10 ते 12 लाख रुपये फक्त त्यांना मॅक्सिमम म्हणतोय मी, कमीत कमी बिचारे 5-6 लाखावर पण मी तुम्हाला IIT दाखवून देईल की जे जॉब करतायत. मग ह्याच्याहून ह्या एका उदाहरणावर तुम्ही लक्षात घ्या की शैक्षणिक प्रगती किती खाली गेलेली आहे. आता ह्याला काय करतात की सो कॉल्ड जे सत्ताधारी आहेत ना, ते म्हणतात हा नवीन शैक्षणिक धोरणाचा परिणाम आहे, याचे चांगले परिणाम दिसायला वेळ लागेल आणि कधी दिसतील. तुमचं प्रत्येक धोरण म्हटलं की 2047 ला भारत महासत्ता असेल. आता 2047 म्हणजे 23 वर्षांनी हा म्हणजे माझं वय 52 आहे तर मी केव्हा किती व्हायचं आहे 75. ह्याचा 28 एकाने 51 झाली महासत्ता पाहिजे का? आता काय अडचण आहे मला सांगा ना. आता तुम्हाला अडचण काय? तुमच्याकडे जर कर संकलन एवढं होतंय, सगळं होतंय, तर तुम्हाला सुविधा द्यायला अडचण काय? मला हे कळत नाहीये ना. आणि आर्थिक परिस्थिती जर म्हटली तर ज्यावेळेस 2014 साली देशाचं सत्ता ज्यावेळेस काँग्रेसकडनं गेली त्यावेळेस देशावर 55 लाख कोटीचं कर्ज होतं, जे आज 200 लाख कोटीचं कर्ज झालेलं आहे. 55 लाख कोटी टू 200 लाख कोटी, 10 वर्षातली ही प्रगती. 145 लाख कोटी जास्त. हे आकडे तुम्ही कुठूनही व्हेरीफाय करा, ह्यात कुठलाही चुकीचा नाहीये. आणि जर एखाद्याला चुकीचं वाटलं तर त्यांनी उद्या माझ्याकडे येऊन ते आकडे घेऊन प्रतिवाद करा. माझ्याकडे आकडेवारी सगळी आहे. मग ह्याच्यात देशाची प्रगती झाली आहे का? जीडीपी वाढलाय. आपला देश किती 5व्या नंबरवर आलाय जीडीपी पर कॅपिटा इन्कम मध्ये. आपला देश 142 क्रमांकावर आहे देशांच्या यादीमध्ये. म्हणजेच काय की पर कॅपिटा इन्कम मीन्स दरडोई उत्पन्न जितेंद्र भावेंचं वाढलं का? नितीन रेवगडेंचं वाढलं का? सुधीर रावलेंचं वाढलं का? जीडीपी वाढून काय? म्हणजे शेवटी काय की हा जो विकास होतोय हा ठराविक एका वर्गाचा होतोय आणि त्याच्यामुळे तो जीडीपी फुटलेला दिसतोय. परंतु जी काय आजही तुम्ही म्हणतात की 80 कोटी जनतेला तुम्ही राशन पुरवता, म्हणजे तुमच्या दृष्टिकोनात 140 कोटी जनता असेल तर 80 कोटीला जर राशन तुम्ही फुकट पुरवत असाल तर याचा अर्थ तुमचा देश गरिबीचा आहे. मग जीडीपी वाढल्याचं कौतुक का असावं आपल्याला? बरं. आणि दुसरी गोष्ट आपण रोजगारीबद्दल बोलत होतो. जर IITची जर ही अवस्था आहे आणि जर इंडस्ट्रीज येत नसतील, तुम्ही मला सांगा की अकराळे सारखी MIDC स्थापन होऊन गेली आता 15-1 वर्ष झाली, तिथे एखादा मोठा प्रकल्प अजून आला का हो? नाही, तेच प्रकल्प बंद होत आहेत. आणि बीजेपी नितीन गडकरी साहेबांनी, जे बीजेपीतले खूप मोठे आणि महत्वाचे मंत्री, की त्यांनी ज्यावेळेस नाशिकला आले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आडगाव येथे आम्ही IIT पार्क करणार आहोत. आणि मी 3 महिन्यापूर्वीच वाचलं की काहीतरी राजूर बावल्याजवळची जागा IIT पार्क साठी संपादित करतायत. उदय जाऊ नाही आलो ना तुम्ही, सामंत हे उद्योग मंत्री आहेत, नितीन गडकरी हे भाजपाचे मंत्री आहेत
आणि ते शिवसेनेचे मंत्री. मग नक्की ITA पार्क नाशिककरांना मिळणार आहे का, की फक्त कोणाला तरी त्याच्या जमिनींचे पैसे वाढावे म्हणून मग तुम्ही राजूर बावल्याचं कॉम्पेन्सेशन वाटताय आणि IT पार्क हो नाही तर नाही हो, जाऊ द्या तिकडे, आम्हाला काही घेणं नाही. आता अशी पण एक प्रॅक्टिस सुरू झालेली आहे की मी काय करतो, मी जमिनीचं पॅकेट कलेक्ट करतो स्वस्त भावामध्ये आणि ते पॅकेट मी 100, 150, 200 एकर झालं की मी ते MIDC ला सुपूर्द करतो. ती इट इज अ बिझनेस, हा नवीन बिझनेस चेन आहे, नवी चेन आहे. तुम्हाला रोजगार पाहिजे तर रोजगार कसा उपलब्ध करून दिलेला आहे राज्याने हे तुम्हाला शिकवलं. बेरोजगारांना रोजगार नाही आहे. हा आमच्या सारख्यांनी समजा पॅकेट गोळा केलं, मग आम्ही MIDC प्रपोजल सबमिट करणार, MIDC उद्योग मंत्र्याकडे पाठवणार आणि मग सगळ्यांची टक्केवारी ठरून ती जागा MIDC कडे घेतली जाणार. त्याचं कॉम्पेन्सेशन आम्हाला दुपटी तिपटीने मिळणार. कॉम्पेन्सेशन असल्यामुळे त्याला आम्हाला टॅक्स पण भरावा लागत नाही आणि आम्ही व्हाईट कॉलर धंदा करून आमच्याकडे व्हाईट इतके पैसे आहेत असं म्हणतो. परंतु याच्यात खरोखर तिथं कुठलेही प्रोजेक्ट येत नाही, बेरोजगारांना रोजगार भेटत नाही. मात्र हा धंदा अगदी जोरात चालू आहे. ही राज्याची झालेली औद्योगिक दशा आहे, ही दिशा नाही, ही दशा आहे राज्याची. म्हणजे उद्योगांच्याही बाबतीत तेच, कामगारांच्याही बाबतीत तेच, त्याच्यात शिक्षणाच्याही बाबतीत तेच, राजकारणाच्याही बाबतीत तेच. आणि आता आपण सामाजिक उद्योग आणि कारखानदारी या बाबतीत बोलत असताना औद्योगिक वसाहतीतले जे प्लॉट्स आहेत त्याच्यावरही तुम्ही भाष्य केलं. आज त्यातलाच एक घटक, मी औद्योगिक वसाहतीतल्या प्लॉट बद्दल अजून बोललेलं नाही. तुम्ही नीट विषय समजून घ्या की लँड ऍक्विजिशन कशासाठी केलं जातंय, तर माझ्या आणि मला पैसे देणार शासनात बसलेल्या मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या फायद्यासाठी केलं जातंय, ना की तिथे एखादा प्रकल्प आणून तिथे बेरोजगारांना रोजगार मिळेल यासाठी केलं जात आहे. फक्त घोषणा करून लोकांना मोहित करायचं. जसं आता मध्यंतरी, आणि हे इतके नतद्रष्ट आहेत हे राजकारणी आणि हे, की हे करोना तुम्ही म्हटले ना, करोनामधून काही धडा घेतला असेल तर करोनामध्ये सगळ्यात जास्त गरज कसली होती मला तुम्ही सांगा. आरोग्यविषयक तुमची यंत्रणा सगळी पॉवरफुल पाहिजे. महत्वाचा एकच शब्दात सांगा की करोनामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त गरज कसली होती. प्राणवायूची होती ना, ऑक्सिजन. मग जर नाशिकच्या सुदैवाने, नाशिककरांचं त्याच्यात योगदान नाही, सुदैवाने जर आपल्या ही कुठली दिशा येईल समोर, माझ्या मते उत्तर दिशा येईल, उत्तरेला जर पांढरापुळा सारखं एक ऑक्सिजन फॅक्टरी आहे तर त्याच्यावर देखील तुमचा डोळा, तिथं सुद्धा तुम्हाला इंडस्ट्रियलायझेशन करायचं, रोजगार द्यायचे लोकांना, म्हणजे किती तिथे आंदोलन करावे लागले. तिथं देखील आंदोलन करावं लागले, की जे नाशिककरांनी खूप मोठं लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आता त्याच्याशी निगडीत मी प्लॉटवर येतो की ज्या MIDCs आहेत, सातपूर आहे, MIDC अंबड आहे, यामध्ये ज्या कंपन्या मोठमोठे प्रकल्प जे काही बँक करप्ट झाले, लिक्विडेशन मध्ये निघाले, बरोबर, ह्याच्यावर माझ्यासारखा खाजगी बिल्डर जातो, ती जागा ऑप्शन मध्ये, बरोबर, मी ऑप्शन मॅनेज करून तो ऑप्शन मी घेतो, त्याच्यावर मी छोटे छोटे इंडस्ट्रियल प्लॉट पाडतो आणि मी ते 35,000 ते 40,000 रुपये स्क्वेअर मीटरने विकतो, बरोबर, छोटे छोटे. मग हा धंदा तुम्ही आज जर MIDCत गेले तर हा धंदा अत्यंत जोरदार चालू आहे. आणि तुम्ही MIDCचा एखादा लेआउट पडला तर तिथे तुम्ही प्लॉट मागायला जा, तुम्हाला एखादा छोटा उद्योग थाटायचा आहे, तुम्हाला कसं किकआउट करतील हे बघा, बरोबर. मग मला हे म्हणायचं आहे की पांझरपोळ सारखी ऑक्सिजन फॅक्टरी गिळण्यापेक्षा इथल्या राजकारण्यांनी, ते जर इतके हुशार आहेत, प्राध्यापक आहेत, बरोबर, त्यांना सगळं कळतं, तर त्यांनी असं काहीतरी धोरण आखावं की ह्या ज्या काही बँक, समजा कंपन्यांच्या जागा बँक करप्ट होऊन लिक्विडेशन मध्ये येऊन बिल्डरच्या घाशात जात आहे, तर त्या उद्योजकाला परत कशा मिळतील, त्या उद्योजकाला नव्हे तर दुसऱ्या उद्योजकांना कशा मिळतील आणि त्या MIDCच्या दारात कशा मिळतील, याबाबत काहीतरी विधानसभेत मांडा, त्याच्यावर धोरण आखा, त्याच्यावर धोरण मांडा, त्याच्यावर धोरण तयार करा. पण ते नाही, पांढरपोळ पाहिजे. कशासाठी पाहिजे, सगळ्याच बाजूनी चापून चुपून खायचंय सगळं. म्हणून ह्या नाशिककरांनी खूप मोठी संधी हातात आलेली आहे, बरोबर. म्हणजे मी म्हणतो ना, एखादा जुना वृक्ष तोडायचा आहे, मी एखादा जुना वृक्ष तोडायला जातोय, पण तो वृक्ष रडतो, तर मी त्या वृक्षाला विचारतो, का रे बाबा तू का रडतोय, जाऊ दे, तू जुनाच झालाय, आता मी तोडतोय. तर तो म्हणतो, मी ते तू माझं हे करतोय बा, माझी तोडणी करतोय म्हणून मी रडत नाही,
तुझ्या हातात जी कुऱ्हाड आहे ना त्याचा दांडा माझ्या खांदीपासून बनलेला आहे, म्हणून मला खूप वाईट वाटतंय. कुऱ्हाडीचा दांडा गोटास काळ. हा म्हणजे नाशिककरांना दांडा म्हणून वापरण्यात येतंय. आता नाशिककरांनी लक्षात ठेवायचंय की हा दांड्यांचा घाव हा त्या नतद्रष्ट राजकारण्यांच्या डोक्यावर फोडायचा की सुदैवाने आपल्याला ही जी काही विविधता लाभलेली आहे, निसर्ग संपन्नता लाभलेली आहे, त्याच्यावर पडू द्यायचा हा नाशिककरांनी ठरवायचंय. आता आपण औद्योगिक सगळ्या वातावरणाबद्दल बोललो. त्याच्यातला जो मुख्य घटक आहे कामगार. बरोबर. पूर्वी त्या कामगाराचं लग्न व्हायचं सर, बरोबर त्याला आहे ना छान पगार मिळायचा, बरोबर त्याला परमनंट होण्याची संधी असायची. बरोबर परमनंट झालेले कामगार एक युनियन बनवायचे बरोबर आणि तो कारखानाही छान चालायचा. आणि काही अपवाद जर सोडले बरोबर तर बरेच उद्योग बहरले, बरोबर मोठे झाले. बरोबर पण आज उद्योग छोटा असो किंवा मोठा, बरोबर प्रत्येक त्या फॅक्टरीतल्या प्रत्येक सेक्शनमध्ये कंत्राटी कामगार आहे बरोबर आणि त्याला 7,000पासून तर मॅक्सिमम 23,000पर्यंत पगार आहे. बरोबर. याच्यात त्या मुलाचं लग्नही होत नाही, त्याला कुठलीही जॉब सेफ्टी नाही, सिक्युरिटी नाही आणि त्याच्यात कुठेही कोणीही बदल करतानाही दिसत नाही. आणि त्यांच्या जीवावर मात्र उद्योग चालवण्याचे स्वप्न मात्र सगळ्यांनी पाहायचे. त्यांनी थोडासा जरी किरकोळ इकडे तिकडे जर हालचाल करायला सुरुवात केली तर लोंढेच्या लोंढे येतातच आहे. त्या मुलांना घ्यायचं, त्यांचंही प्रचंड मोठ्या प्रमाणावर शोषण करायचं, हे चालूच आहे. या बाबतीमध्ये मागच्या वर्षी परिस्थिती थोडीशी कमी विदारक होती आणि या वर्षभरामध्ये आपण त्याच्यामध्ये आशावाद व्यक्त केला होता की थोडीशी परिस्थिती बदलेल, बा चांगलं होईल काहीतरी. बरोबर. पण तसं काही झालेलं नाहीये. ती परिस्थिती अजूनच आणखीनच विदारक झालेली आहे. त्यावर काय भाष्य कराल? नाही, ह्याचं कारण जर तुम्हाला सांगायचं तर आपलं म्हणजे तुम्ही 10 मिनिटापूर्वीचं संभाषण आठवलं तर तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल की जीडीपी आणि पर कॅपिटा इन्कम म्हणजे काय की जीडीपी आणि दरडोई उत्पन्न. जीडीपी वाढून फक्त उपयोग नसतो, जीडीपी सोबत दरडोई उत्पन्न देखील वाढलं पाहिजे. म्हणजे तुम्ही हे जे 7 ते 23 हजारात काम करतात जे म्हणतात ना, याचाच अर्थ त्यांचं दरडोई उत्पन्न कमी झालेलं आहे. दरडोई उत्पन्न कमी होण्याच्या मागची कारणं काय की तुमच्या राज्य सरकारची किंवा तुमच्या शासनाची धोरणं त्याला कारणीभूत आहेत. मग त्या धोरणांमध्ये कसे मध्ये मध्ये फाटे मारले जातात हे पण आपण आता उद्धृत केलं ह्या चर्चेमध्ये. जर तुमचं धोरण पोषक असेल तर तो बिचारा कामगार पण जगेल, सामान्य माणूस पण जगेल. आणि एक कामगार जर जगला ना, एक कुटुंब, तर त्याच्या अनुषंगून जी साखळी असते ना, मानवी साखळी, मग भाजीपालावाला असेल, तुमचा किराणावाला असेल, तुमचा दूधवाला असेल, हा देखील व्यवस्थित जगतो, त्याचा पण व्यवसाय चालतो. आपण नाशिकमध्ये जर बघितलं तर पूर्वी बघा, ज्यावेळेस सातपूरला एमआयडीसी आली, अंबडला एमआयडीसी आली, ओझरला मिग कारखाना आला, तर कामगारांच्या वसाहती स्थापन झालेल्या आहेत. वसाहती आज जर तुम्ही बघितलं तर बकाल झालेल्या आहेत त्या वसाहती. कामगारांना राहायला घर नाही. राहायला घर काय, त्याला परवडतच नाही. काही कामगार तर अक्षरशः झोपडपट्टीत राहतात. काही कामगार बिचारे म्हणजे शेतीचे तर दुरावस्था, आपण शेती या विषयाला अजून स्पर्शच केला नाही, पण शेतीची दुरावस्था झाली म्हणून कित्येक लांबून येणारे कामगार पण आज मी बघितलेले आहेत. आणि धडसोड वृत्तीमुळे शेतकरी देखील, आणि शेती हा व्यवसाय तर इतका आदवाट्याचा झालेला आहे की मला सांगा, कुठलाही धंदा, आता तुम्ही पण भावे प्लास्टरमध्ये धंदा करत होते, तर तुम्ही 20 रुपयाचा माल घेऊन किंवा 20 रुपयाचा माल घेऊन तो किमान नफा ठेवून 22 रुपये 25 रुपयाला विकत असाल की 15 रुपयाला विकत होता? नाही, 22, 25, 27, 30 पर्यंत विकलाय. हा, म्हणजे धंद्यामध्ये काय की नफा मिळाला तरच तुमचा धंदा चालेल आणि तुम्ही जगाल ना. शेतीत तसं असं आहे की आज समजा 20 रुपये किलो कांदा पिकवायला तुम्हाला खर्च येतोय, तुमचा कांदा विकला जातोय 10-12 रुपये किलो. कोण लावील तो कांदा? हा, नाही कोण लावील नाही, 8 रुपये तो आतमध्ये. आणि काय होतं, दरवेळेस शेतकरी आशेवर असतो बिचारा की ह्या वर्षी माझ्या कांद्याला चांगला भाव मिळेल. मग तो पाहतो की मी किती कांदा लावलाय, 5 एकर लावलाय, तर मग 5 एकरात समजा माझं सरासरी 150 क्विंटल, 1.25 क्विंटल उत्पन्न जर निघालं, तर माझं सरासरी 5 एकरामध्ये 150 धरलं तर 750 क्विंटल मला उत्पादन होईल. 750 क्विंटल मध्ये चांगला दर्जाचा कांदा माझा 500 क्विंटल होईल. आणि तो जर मग कमीत कमी 2,000 रुपयांनी विकला गेला तर 10 लाख रुपये मला मिळतील त्याच्यात. मग मी त्या 10 लाखातनं लग्न करेल, मुलाच्या शिक्षणाची फी भरेल, असलेलं सोसायटीचं कर्ज भरेल, हे सगळं तो गणित बिचारा मांडत असतो.
आणि नेमकी आपली दरसोड वृत्ती असल्यामुळे केव्हा एका रात्रीतनं नोटबंदी होती तशी निर्यात बंदी होते ते देखील कळत. आणि मग परत त्याचा तो कागद सगळा त्याच्यावरची शाई जसं पाणी पडल्यावरती पुसून जाते तशी बिचाराचे डोळ्यातले अश्रू त्या कागदावर पडले की ते सगळं पुसून जातात आणि अशामुळेच तो निराश होत जातो. आणि निराश झाला की एक दिवस त्याची क्षमता संपते आणि मग तो पुढे काय करतो हे सांगण्याची गरज नाही. एकंदरीतच सगळी परिस्थिती तुम्ही आणि हे आता करत असताना धोरणांमध्ये आपल्याला सातत्य हवं, ह्याच्याकडे दुर्लक्ष करून शासन काय करतंय किंवा सायकोलॉजिस्ट नेमतंय त्यांचं प्रबोधन करण्यासाठी. अरे काय गरज आहे सायकोलॉजिस्टची? त्याची सायकोलॉजी ना सायकोलॉजिस्ट पेक्षा कणखर असते म्हणून तो इथपर्यंत लढत असतो. तुम्हाला सायकोलॉजिस्टची गरज आहे का तुम्ही धोरणं कशी आखावी आणि तुम्ही धोरणात सातत्य कसं ठेवा. म्हणजे शेतीचा देखील बघा, मध्ये काही नाही डायरेक्ट इथेनॉल आपलं साखर निर्यात बंदी, तांदूळ निर्यात बंदी, कांदा निर्यात बंदी, इथेनॉल निर्मिती बंदी. बरोबर. जेव्हा त्यांना कळायला लागलं की बुवा आता मुबलक प्रमाणात साखर आहे, ऊस उत्पादन झालेले आणि इथेनॉल हा ज्वलनशील पदार्थ असतो, हा जास्त दिवस गोडाऊन्स मध्ये ठेवू शकत नाही, जर तो ठेवला तर दुर्घटना घडतील म्हणून आता इथेनॉल निर्मितीला परवानगी दिली. मग जर हे इतके महामहिम आहेत, बरोबर, 10 वर्षात इतका मोठा बदल केलेला आहे, तर मग यांना इतके शुल्लक याच्यावर अभ्यास करून धोरण आखता येत नाही का? हे सगळं दुर्दैव आहे. आणि मला म्हणायचंय की मी कुठला एक पक्ष अधोरेखित करून टीका करत नाहीये. आज ज्यांनी सत्ता उपभोगली आहे ना, मग तुम्ही आमची दशा केली, दुर्दशा केली की आम्हाला दिशा दिली याच्यावर मी भाष्य करतोय. तर तुम्ही आमची दशा केली 10 वर्षात. मग तुम्ही म्हणाले यांनी केलेले विकास दिसत नाही का? तर मग मला विकास तरी दाखवा. मग फक्त रस्ते पाडणे हा जर विकास असेल तर मग मी त्याला विकास नाही म्हणणार. बरं, हे म्हणतात की आम्ही पर डे 38 किलोमीटर रस्ता बांधतो. आता पर डे 38 किलोमीटर हे मोजतात कसे? 6 लेन रोड असेल तर त्याचे 6 पत्र मोजायचे, झाले 250. म्हणजे जनतेने हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे. आणि मूळ आता राम मंदिरावर जर प्रश्न, ज्याच्यावर खूप धार्मिक पोलरायझेशन आणि ध्रुवीकरण होत आहे ना, राम मंदिर व आम्ही राम मंदिर केलं, तर राम मंदिराचा विषय हा मूळतः 2 ट्रस्ट मधला चालू होता. एक मुस्लिम धर्मियांचे ट्रस्ट होते आणि एक हिंदू धर्मियांचे ट्रस्ट होते आणि त्याच्यातून त्यांचा वाद चालू होता. आणि नेहमी काँग्रेसला टार्गेट केलं जातं राम मंदिरावर, हे राम मंदिराच्या उद्घाटनाला आले नाही, अमुक नाही तमुक नाही, असं केलं तसं केलं. तर तुम्हाला माहितीसाठी सांगतो की सर्वात पहिल्यांदा ते काँग्रेसला श्रेय घेता येत नाही, हे त्यांचं दुर्दैव आहे. त्यांचं नेतृत्व कमकुवत असेल काय असेल हा त्यांचा भाग आहे. तर सर्वात पहिल्यांदा राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी राम मंदिराचा टाळा उघडलेला आहे, हे तुम्हाला सांगतो. ते ताळे बंद होतं, तुम्ही पण लक्षात घ्या. म्हणजे त्याला कुलूप होतं, कुलूप खोलण्याचं काम त्यांनी केलं. आणि मग ह्या न्यासांमधल्या न्यायालयीन लढाईमध्ये राम मंदिर न्यास हा जिंकला. आणि राम मंदिर न्यास हे मंदिराची उभारणी करते, ना की भाजपा मंदिराची उभारणी करते. म्हणून फक्त जाहिरात करून क्रेडिट घेऊन मतं मिळवण्याकडे ह्यांचा जो कल आहे हा जनतेने नीट समजून घ्यावा. जनतेने, मी असं म्हणत नाही की त्याला विरोधच करावा, पण नक्की मी जर म्हणतोय हे काम मी केलंय तर मी केलंय की नाही इतकं जर तुम्ही पडताळा ना, आणि मग त्याचं श्रेय मला द्यायचं की नाही ते द्या. नाही, मी जर फुकटचं श्रेय घेत असेल तर मला शिव्या घाला. बरोबर. कारण काय की एकदा मी श्रेय घेऊन 5 वर्ष तुमच्या मुंडीवर बसलो तर मी तुम्हाला दाबतच राहणार, तुम्ही मला काहीच करू शकत नाही. म्हणून मतदानाच्या पार्श्वभूमीवर हे सगळं खूप महत्वाचं आहे की मला दिशा कुठं दिसत नाहीये, पण दशा आणि दुर्दशात झालेली आहे. दशा आणि दुर्दशा ओव्हरऑल जाता जाता तुम्ही सगळं चिंतन मनन करताय या संदर्भामध्ये. खूप सात्विक संताप पण व्यक्त केला, पण ह्याच्यातलं काय ॲमिकेबल सोल्युशन असायला पाहिजे आणि कोणी ते देतानाचा प्रयत्न करताना तरी ऍटलिस्ट दिसतंय का? हो, दिसतंय ना. असं नाही, आता देशात समजा ॲमिकेबल प्रयत्न केजरीवालांनी करायला सुरुवात केली होती, त्यांना जेलमध्ये टाकलं, बरोबर. असं प्रत्येक राज्यामध्ये कोणी ना कोणी ह्यांना विरोध करून, म्हणजे यांना मीन्स पाशवी बहुमताच्या जोरावर जी काही सरकार चालवली जात आहेत आणि जी काही मागच्यांची बदनामी करून आम्ही कसे चांगले आहेत हे ते बिंबवण्याचा प्रयत्न करतायत समाजावर, तर ह्याला कोणीतरी फाटा देऊन एक वेगळी स्ट्रॅटेजी घेऊन येतोय. राज्य तुमचं फायद्यात आणतोय, राज्याला आवश्यक असणारं मूलभूत शिक्षण, आरोग्य हे देतोय, तर त्याला तुम्ही डॉमिनेट करून तुमच्या हातात सगळ्या यंत्रणा असल्यामुळे कसं ते जेलमध्ये टाकतायत. हे केजरीवालांचं उदाहरण घ्या. नाशिक शहरामध्ये जर बघितलं तर तुम्ही स्वतःच एक विक्टीम आहात.
हम्म. तुम्हाला किती यंत्रणांनी त्रास दिलेला आहे, बरोबर आहे की नाही? बरोबर बरोबर. तर हे असं होत राहणार. तुमच्यासारखे निसर्गात जन्म घेत राहणार, अडवणाऱ्या ह्या अशा शक्ती ते अडवत ते राहणार. अडवत राहणार. परंतु जनतेने अशा शक्ती वाढू द्यायच्या की नाही, हे शेवटी जनतेच्या हातात आहे. कारण हे काय आहे, मत तर आपणच देतो ना, मत हो. ते आपल्या बोटानेच दाबलं जातं ना. बरोबर. म्हणून जनतेने कुठल्या शक्तीला किती शक्ती आपली द्यायची हे जनतेच्या हातात आहे. एकंदरीतच आज 1 मे कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आपण वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करत चांगलं भाष्य केलेलं आहे. एक आशा आहे की जनतेनंच आता पुढाकार घेत निर्णायकी भूमिका, थोडासा वाईटपणा सुद्धा घ्यायला हरकत नाही Exactly. आणि ती भूमिका वठवलीच पाहिजे हा आग्रह करत माझ्या माहितीप्रमाणे आता आपण थांबूया. आणि शेवटी एक आठवण म्हणजे आव्हान देखील करेल जनतेला की बा, कुठल्याही गोष्ट तुम्ही खोलवर जाऊन ती तिची पडताळणी करा. कुठल्याही भ्रामक जाहिरातींना बळी पडू नका किंवा भ्रामक लेखांना बळी पडू नका. त्याची वस्तुस्थिती जाणून घ्या, त्याच्या इतिहासात जा, खोलात जा, अभ्यास करा आणि मग ज्यावेळेस तुम्हाला तो अभ्यास होईल त्यावेळेसच तुम्ही मत द्या. तुमचं मत हे तुम्ही 1 तोळा सोनं घेतलं बाजारातनं, त्याला काही किंमत नाही, पण तुमच्या मताला ती 1 तोळा सोनं नाही, तो कुठल्या कॅरेटचा हिरा असतो ना त्याच्यापेक्षा जास्त किंमत आहे. त्या मताची किंमत ओळखा प्रत्येकाने आणि मताची किंमत ओळखून मतदान करा. हे मी जाता जाता या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळ्या जनतेला आव्हान देखील करेन. आणि शिक्षित व्हा, सुशिक्षित व्हा. नुसतं अशिक्षित राहून काही उपयोग नाही. अशिक्षित राहाल तर तुमच्यावर राज्य करणारे असेच तुम्हाला राजकारणी भेटतील, जे कोणी घोटाळेबाज आहे, दलबदलू आहे, दलबदलू आहेत, गुंड आहेत, खुनी आहेत, असेच तुम्हाला राजकारणी शेवटी भेटतील. ते तुम्हाला स्पष्ट सांगतोय. मग ही परिस्थिती बदलायला, जशी ही परिस्थिती आपल्यामुळेच येते तशीच ही परिस्थिती बदलायला आपणच पुढाकार घ्यायचा. आपणच पुढाकार घ्यायचा. हे नेहमी लक्षात ठेवा. नाही तर एकदा मतदान केल्यावर आणि जर आपल्या निराशा झाल्या तर त्या निवडून आलेल्या सरकारांना, शासनाला नाव ठेवून काही अर्थ उपयोग नाही. होत नाही. परत पुढचे 5 वर्षे येतील, परत पुढच्या भूलथापांना बळी पडू आणि मग परत अशीच सरकार आपण आपल्या अंगावर लादून आपल्या पिढ्यानपिढ्यांचं नुकसान करत राहू. म्हणून माझं म्हणणं आहे, सजग व्हा, शिक्षित व्हा, सुशिक्षित व्हा आणि मगच मतदान करा. थँक्यू सो मच सर. वंदे मातरम. धन्यवाद.